श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वामी हेच जीवन या यूट्यूब चॅनलवर मी सौ प्राची विवेक देशपांडे आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. मी तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभ लीला वैभव या ग्रंथाची माहिती देणारा शॉर्ट व्हिडिओ केला होता. आता मी या व्हिडिओची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हे श्रीपाद श्री वल्लभ लीला वैभव काय आहे, तर जसं चरित्रामृत आहे तसंच लीला वैभव आहे. चरित्रामृतामध्ये कर्नाटकचे स्मार्त ब्राह्मण असणाऱ्या शंकर भट्टांनी श्रीपाद श्री वल्लभ अवतारत असताना कन्नड तेलुगू भाषेत या ग्रंथाचं लेखन केलं. त्यानंतर त्या ग्रंथाचा अनुवाद केला. हरिभट्ट यांनी या ग्रंथाचा अनुवाद केला आणि आपल्याला ते चरित्रामृत विविध भाषांमध्ये सुद्धा उपलब्ध झालं आहे. महाराजांच्या चरित्रात त्याची फलश्रुतीसुद्धा प्रत्येक अध्यायामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. तर या लीला वैभवामध्ये काय आहे, तर कुरवपूरच्या समोर असणारं जे वल्लभपुरम आहे तिथं जे त्रिशूळ मंदिर आहे, एक सुंदर असा महाराजांचा मठ आहे, मंदिर आहे, त्या स्थानाला मी गेलेली आहे. कुरवपूरला गेले होते तेव्हा अतिशय सुंदर असं ते स्थान आहे. जसं आपलं नरसोबावाडीमध्ये अमरेश्वर आणि आपलं नृसिंहवाडी आहे तसंच ते स्थान आहे. त्या स्थानाला असणाऱ्या निजानंद माता आणि विठ्ठलानंद सरस्वती यांना श्रीपाद श्री वल्लभांनी ते भावविभोर असताना त्यांच्याशी एकरूप झाल्यानंतर आपल्या सहज लीलातून आपले बाल स्वरूपातील असे विविध अनुभव म्हणजे त्यावेळच्या महाराजांच्या लीला सांगितल्या आहेत. म्हणूनच या चरित्राचं त्यांनी नाव लीला वैभव असं ठेवलं. महाराजांची कृपादृष्टी कुणावरही जाऊ शकते. जिथं भक्ती आहे, श्रद्धा आहे, तिथं महाराज आहेत. महाराजांना कधीही जातीभेद वर्णभेद हा कधीही नाही आहे. महाराजांनी धोबी असणाऱ्या रविदासावर कृपा केली, परिटावरती कृपा केली. परिटाला तर राज्य दिलं, बेदरचा राजा केला पुढं जाऊन त्याला. वल्लभदास नावाचा एक व्यापारी होता. तो व्यापारी जेव्हा महाराजांच्या दर्शनाला आला होता तेव्हा चोरांनी त्याचा वध केला, त्याला मारलं, परंतु महाराजांच्या कृपेने तो पुनर्जीवित झाला. गुरुचरित्रात आपल्याला महाराजांच्या अगदी ठराविक लीलाच आपल्याला गुरुचरित्रामध्ये ऐकायला मिळतात. त्यानंतर एक विप्र स्त्री जेव्हा आत्महत्या करायला निघाली होती तेव्हा महाराजांनी तिला आत्महत्या हे महादोष आहे, महापाप आहे सांगून तिला प्रदोषाच्या व्रताची संपूर्ण माहिती सांगितली. ते व्रत कसं करायचं सांगितलं आणि तिच्या पोटी कारंजनगरीत महाराजांनी नृसिंह सरस्वती म्हणून जन्म घेतला. तिला आशीर्वाद दिला. तिचा जो मंद पुत्र होता त्याला आशीर्वाद दिला. महाराजांचं असं विविध कार्य आहे. आणि महाराज पुढे कृष्णा नदीमध्ये अंतर्धान पावले. महाराज गुप्त रूपात आपलं कार्य करत आहेत. त्यानंतर पुढे नृसिंह सरस्वती, स्वामी समर्थ, माणिक प्रभू असे विविध अवतार महाराजांनी घेतलेले आहेत. महाराजांचं चरित्र तर अफाट आहे, अगाध आहे. ते स्मर्तृकामी आहेत. त्यांच्या लीलांचं नुसतं आपण स्मरण जरी केलं ना तरी ते आपल्याला चटकन स्मरण करताच पावणारे असे ते देव आहेत. म्हणजे कलियुगातला हा दत्त अवतार असा आहे की तो तत्क्षणी पावणार आहे. आणि मी हे चरित्र माझ्या भाषेत न सांगता या चरित्रातील ओळ नोळ, अक्षर आणि अक्षर मी वाचून दाखवणार आहे आपल्या समूहावर. श्रावण महिन्यापासून या चरित्राची मी सुरुवात करेन. त्यातपूर्वी बाळाप्पा महाराजांचं चरित्र म्हणजे जे स्वामी समर्थ महाराजांचे पट्टशिष्य आहेत त्यांचं चरित्र मी पूर्ण करणार आहे. त्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ लीला वैभव माझ्या भाषेत सांगण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. आणि या चॅनलवरती तुम्ही ते सगळं पहा. मला आत्तापर्यंत तुम्ही फार छान प्रतिसाद दिला. माझे ग्रंथ हेच गुरु या माझा तो व्हिडिओ होता, स्वामींचा अंगावर काटा येणारा व्हिडिओ म्हणजे अनुभव आलेला. त्या व्हिडिओला असं तुम्ही छान प्रतिसाद दिला, तिथे चांगल्या कमेंट्स केल्या. त्यामुळे मी हा व्हिडिओ आता तुम्हाला सांगत आहे. कसं असतं, वाचन केल्यानंतर तुम्हाला काय मिळतं, तर आनंद मिळतो, अनुभूती मिळते. त्या काळी महाराजांनी कसं कार्य केलं, महाराज कसे पावतात, सेवा साधना, महाराजांनी सुद्धा तीर्थाटन केलं, महाराजांनी तपश्चर्या केली. वास्तविक मुळात ते देवस्वरूप होते, देवाधिदेव होते. त्यांच्याकडं कोणती गोष्ट अशक्य आहे. चार वेद 18 पुराणे त्यांच्यासमोर नतमस्तक होतात असे ते देव आहेत. परंतु त्यांनी सुद्धा तप केलं, त्यांनी सुद्धा साधना केली, त्यांनी सुद्धा तीर्थाटन केलं. असे म्हणजे गुरूंनी आपल्याला काय शिकवण दिली आहे की जीवनामध्ये सेवा करा, उपाय तापाय करण्यापेक्षा सेवा करा, साधना करा, मग नामस्मरण करा, जप करा किंवा कोणत्याही गोष्टीचं म्हणजे स्मरण करा, लीला करा. म्हणजे लीलांचं सुद्धा स्मरण केलं तरी ते पावतात असे ते स्मर्तृगामी आहेत. त्यांची पदं म्हणा, काहीही करा, चांगलं वागा, चांगलं वर्तन ठेवा, इतरांच्यासाठी चांगले विचार करा,
यातून सुद्धा तुमची प्रगती होईल. श्रीपाद श्री वल्लभांच्या मध्ये तरी काय सांगावं, त्यांचं मातृहृदयी आहेत महाराज. म्हणजे अगदी सहज पाघळतात ते, त्यांच्या डोळ्यातून अपार करुणेचा असा वर्षाव होत असतो. आपल्याला फक्त ती कृपा घेता आली पाहिजे, ती ती आपल्याकडे अनुभवता आली पाहिजे आपल्याला. त्यासाठी तुमची अफाट भक्ती पाहिजे, श्रद्धा पाहिजे. मी सुद्धा प्रयत्न करत असते. मी असं म्हणत नाही की माझं फार महाराजांच्यावरती भक्ती आहे, महाराज हे करतात असं नाही. माझी निस्सीम श्रद्धा आहे, अढळ श्रद्धा आहे. मला माहिती आहे हे सगळं महाराज करणार आणि महाराजांनी केलेलं आहे. महाराज करतात, महाराज पाठीशी उभे राहतात. त्यामुळे तुम्हीही महाराजांची सेवा करा, आनंद घ्या जीवनामध्ये. आनंद द्यायचा सुद्धा तेवढाच प्रयत्न करा. ग्रंथ म्हणजे विकत पण घ्या, ग्रंथ कुणाला तरी प्रसाद भेट म्हणून द्या. तुमच्या जीवनाला जर तुम्हाला अर्थ पाहिजे असेल ना, तर तुम्हाला तुमचं जीवन व्यर्थ घालवलं नाही पाहिजे. तुमच्या गुरुसेवेमध्ये ते लावलं पाहिजे. कारण गुरूंसारखं कुठली दुसरी गोष्टच नाही आहे आपल्या जीवनामध्ये. या जीवनात आपण सगळं विकत घेऊ शकतो, पण गुरुकृपा कुठल्याही बाजारात आपल्याला विकत घेता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जीवनात सगळं असेल आणि गुरुकृपाच नसेल तर त्या जीवनाला काय अर्थ आहे? त्या जीवनात सगळं असून नसल्यासारखं आहे. कारण प्रत्येक गोष्टीचा आनंद हा ठराविक काळापर्यंत मर्यादित असतो, पण गुरूंचा आनंद अगदी अखंड अमर्यादित असतो. त्यामुळे तुम्ही वाचन करा, सेवा करा आणि जीवनात तुमच्या यशस्वी व्हा. हीच मी स्वामींच्या चरणी, श्रीपादांच्या चरणी प्रार्थना करते की श्रीपाद श्री वल्लभांचाही लीला वैभव गोड मानून घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.